नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे इनामदार क्लासेसमध्ये. आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा युनिट पाहतोय. त्यातले 2 व्हिडिओज झालेले आहेत. आपण एक अभ्यास 1.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं की लिनियर इक्वेशन्स इलिमिनेशन मेथड्सनं कशी सोडवायची. आता आपण दुसरी पद्धत लिनियर इक्वेशन्स सोडवण्याची कुठली आहे ती पाहणार आहे. ती म्हणजे सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. पहिल्यामध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन इलिमिनेशन पद्धतीनं सोडवली, म्हणजे एक व्हेरिएबल इलिमिनेट करत होतो आणि मग त्याच्या साह्यानं दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढत होतो. आता यामध्ये आपण कुठलाही व्हेरिएबल इलिमिनेट करणार नाही. मग आपण कसं काय पोहोचणार आहे सोल्युशनपर्यंत, तर ग्राफच्या साह्यानं म्हणजे काय नेमकं, तर समजा आपल्याला एखादं लिनियर इक्वेशन दिले, समजा x अधिक y इज इक्वल टू 4 आणि समजा 2x वजा y बरोबर, आय थिंक तुमच्या दिलेल्याच पुस्तकातलं घेऊया आपण, 2x वजा y बरोबर 2. हे समजा आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे आहेत आणि ग्राफिकल पद्धतीनं सोडवायचे आहेत. मग कशी सोडवायची ग्राफिकल पद्धतीनं ही इक्वेशन्स, तर काय करायचं, पहिल्यांदा समजा हे पहिलं इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन आहे. x अधिक y बरोबर 4 ह्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढायचा. ग्राफ कसा काढायचा, तर कार्टेशियन कोऑर्डिनेटिंग सिस्टीम मध्ये आपण हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस अशा प्रकारे हा ग्राफ काढायचा आहे आपण ह्या कार्टेशियन कोऑर्डिनेटिंग सिस्टीम मध्ये. मग कसा काढायचा, तर बिंदू म्हणजे पॉइंट्स प्लॉट करायचे आणि ते पॉइंट्स प्लॉट केल्यानंतर ते पॉइंट्समधून जाणारी एक रेष काढायची. कारण एक लक्षात घ्या, लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा नेहमी स्ट्रेट लाईनच असतो. कारण आपली व्याख्याच आपण पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेली, व्हॉट इज मेंट बाय लिनियर इक्वेशन, अन इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. एका स्ट्रेट लाईनचं इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन. मग आता ह्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ ज्या वेळेला तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेटिंग सिस्टीममध्ये काढाल त्यावेळेला तुमचा ग्राफ हा स्ट्रेट लाईनच येईल. मग तो स्ट्रेट लाईन ग्राफ कसा काढायचा, तर पहिली स्टेप बघा. पहिल्यांदा काय करायचं आहे, फाइंड ॲट लिस्ट 4 ऑर्डर्ड पेयर्स फॉर गिवन इक्वेशन. ह्या इक्वेशनसाठी 4 ऑर्डर्ड पेयर्स काढा. ऑर्डर्ड पेयर्स म्हणजे तरी काय, तर पॉइंट्सचे कोऑर्डिनेट. समजा मी ए बी सी आणि डी या 4 पॉइंट्सच्या साह्यानं समजा मी काढणार आहे ग्राफ. 4 पॉइंट्स का पाहिजेत हे पण मी नंतर सांगेन. 2 पॉइंटच्या साह्यानं सुद्धा आपल्याला काढता येऊ शकतं, पण 2 का पॉइंट्स घ्यायचे नाही, 4 का घ्यायचे ते सांगतो तुम्हाला. तर या ए किंवा बी किंवा सी किंवा डी या 4 पॉइंट्सचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, ह्याला म्हणायचं असतं ऑर्डर्ड पेयर, जी आपल्याला पहिल्यांदा काढायची आहे. मग ही ऑर्डर्ड पेयर कशी काढायची, तर ह्या इक्वेशनच्या साह्यानं काढायची. कशी, आता बघा, x अधिक y बरोबर 4 म्हणजे y बरोबर काय होणार रे, 4 वजा x. मग एक आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे टेबल तयार करायचा. समजा हा x y आणि हा x y म्हणजेच ऑर्डर्ड पेयर. समजा x ची पाहिजे ती किंमत घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला पाहिजे ती. फक्त किंमत घेताना कशी घ्यायची ती पण एक तुम्हाला मला सांगायचं आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये 1.2 मध्ये तुम्हाला अशी 1-2 उदाहरणं आलेली आहेत की ज्या थोडीशी ट्रिक आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला x ची किंमत कोणती घ्यायची हे ठरवावं लागेल. आता या ठिकाणी खूप साधं एक्झाम्पल आहे, तुम्हाला पाहिजे ती किंमत घेऊ शकता. मी समजा आता ही जी किंमत समजा घेतली वजा 1 0 1 2. मग पहिल्यांदा समजा y इज इक्वल टू, समजा x ची किंमत किती घेतली मी, वजा 1, 4 वजा 1 म्हणजेच काय, 4 अधिक 1 5. म्हणजे x वजा 1 असेल त्यावेळेला y किती आहे, 5 आहे. मग ऑर्डर्ड पेयर काय झाली आपली, वजा 1 आणि 5. म्हणजे हा झाला समजा ए बिंदूचा कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट का लागतात आपल्याला, तर थोडक्यात आपल्याला समजा एखाद्याला फोन करायचा असेल तर आपल्याला त्याचा फोन नंबर माहीत असला पाहिजे. ईमेल पाठवायचा असेल तर त्याचा ईमेल ॲड्रेस माहीत असला पाहिजे. तसा हा ह्या प्लेनमध्ये बिंदू प्लॉट करायचा असेल तर तो त्या बिंदूचा ॲड्रेस आहे. एक्स ॲक्सिस पासून असणारं त्याचं अंतर आणि वाय ॲक्सिस पासून असणारं त्याचं अंतर म्हणजेच त्याचे
कोऑर्डिनेट्स झाले. लक्षात घ्या आता हे वजा 1 एक्स ॲक्सिस आणि समजा वजा 1 आणि 5 म्हणजे या ठिकाणी कुठेतर तो बिंदू येईल. तर या ठिकाणी त्या बिंदूला तुम्ही प्लॉट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही 4 पहिल्यांदा ऑर्डर्ड पेअर्स काढायच्या ह्या. त्यानंतर दुसरी स्टेप काय करायची बघा, ड्रॉ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस अँड प्लॉट द पॉईंट्स. तर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायची, इकडं स्केल लेज काय असेल ते. त्यानंतर तुम्ही ते 4 पॉईंट्स जे काढलेले आहेत ते प्लॉट करायचे. 4 पॉईंट्स काय असतील ते तुमचे काय येतील ते, आणि ते 4 पॉईंट्स मधून जाणारी तिसरी बघा, सी दॅट ऑल 4 पॉईंट्स लाय ऑन 1 लाईन. आणि त्या 4 पॉईंट मधून जाणारी एक रेषा काढायची. लक्षात घ्या, जर ते 4 पॉईंट तुमचे कोलिनियर येत असतील तरच तुम्ही ते योग्य ते काढलेले आहेत, त्या ऑर्डर्ड पेअर्स योग्य आहेत. जर तुमचे ते कोलिनियर येत नसतील, समजा तुमचे 3 पॉईंट्स म्हणून तर 4 घ्यायचे आहेत, समजा तुम्ही 2च घेतले पॉईंट्स, समजा त्यातलं तुमचं या इक्वेशनमध्ये काय कॅल्क्युलेशन करताना चुकला आणि ते मी त्या 2 पॉईंटच्या साह्यानं समजा लाईन काढली तर तुमचं ग्राफच चुकू शकेल. समजा 3 पॉईंट्स काढले, 3 पॉईंटच्या साह्यानं काढला आणि समजा 3 पैकी 1 पॉईंट एक कोलिनियर येत नसेल, 3 कोलिनियर येत नसतील, तर कुठल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट चुकलेत हे परत शोधत बसावं लागेल, परत सगळं कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणून 4 पॉईंट्स काढायचे. समजा एखाद्या पॉईंटचा कोऑर्डिनेट चुकला असेल, ऑर्डर्ड पेअर चुकले असेल, तर 3च्या साह्यानं, 3 कुठलेही 3 कोलिनियर असतील त्यांच्या साह्यानं तुम्ही ग्राफ काढू शकाल. म्हणून आपण मागच्या वर्षी 3च पॉईंट्स घेत होतो, परंतु आता तुमच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 4 पॉईंट्स, 4 ऑर्डर्ड पेअर्स घ्या आणि त्या 4 ऑर्डर्ड पेअर्सच्या साह्यानं काय करा, प्लॉट करून त्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढा. समजा ह्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ असा आला. समजा हे 4 पॉईंट प्लॉट केल्यानंतर x अधिक y बरोबर 4 असा ग्राफ आला. आता त्यानंतर 2x वजा y त्याला पण अशाच पद्धतीने 4 ऑर्डर्ड पेअर्स काढा. त्यानंतर बिंदू प्लॉट करा, ते पॉईंट्स प्लॉट करा आणि त्याच्यातून जाणारी रेषा काढा. समजा हा त्या दुसऱ्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ आला. तर लक्षात घ्या, त्यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल, आता हे जे इक्वेशन माझ्या मते सॉल्व्ह केलेलं आहे आणि हे जे 2-2, आता या ठिकाणी हे चुकीचं आहे, हे काय स्केलनं काढलेलं नाही आहे आपण, पण या ठिकाणी माझ्या मते 2-2 हे त्याचं सोल्युशन दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात. आता लक्षात घ्या, हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल तो ह्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन असेल. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे ही जी ऑर्डर्ड पेअर असेल 2-2, यातला 2 हा एक्स कोऑर्डिनेट झाला आणि हा वाय कोऑर्डिनेट झाला, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 2 हे तुमच्या दिलेल्या सोल्युशन इक्वेशनचं, सायमल्टेनियस इक्वेशनचं काय झालं, सोल्युशन. असं कसं काय? हाऊ कॅन वी डिटरमाइन with the help of that point of intersection the solution of given simultaneous equation? यासाठी तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा कसा काय त्या इक्वेशन्सचा सॅटिस्फाय करतं किंवा इक्वेशनचं सोल्युशन असतं. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं 2 ग्राफ काढून त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा, शोधायचा, आणि तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असेल. आता आपण ह्या ऑर्डर्ड पेअर्स कशा शोधायच्या किंवा काय करायचं, तुमच्याच एक प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं एक एक्झाम्पल घेऊया, क्वेश्चन 2 मधलं, आणि त्याच्या साह्यानं पाहूया. हे बघा तुमच्या प्रॅक्टिस सेटमधलंच एक्झाम्पल आहे, क्वेश्चन 2 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. दिलेली सायमल्टेनियस इक्वेशन्स बघा कुठल्या आहेत, एक्स अधिक वाय बरोबर 6 आणि एक्स वजा वाय बरोबर 4. आता ह्याला इक्वेशन 1 म्हणा, 2 म्हणा, कोएफिशियंट समान करा, असलं काहीही करायचं नाही. इलिमिनेशन आपल्याला कोएफिशियंटचं करायचं, व्हेरिएबलचं करायचं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या इक्वेशनसाठीच्या 4 ऑर्डर्ड पेअर्स काढायचे. त्या कशा काढायच्या बघा. आता आपण पहिलं इक्वेशन घेऊया, एक्स अधिक वाय बरोबर 6. मग आता आपण काय करूया, वायच्या स्वरूपात काढूया. वाय बरोबर काय झालं, 6 वजा एक्स. मग आता आपण एक टेबल तयार करूया.
एक्स वाय आणि एक्स वाय. तुम्हाला पाहिजे ती किंमत घेऊ शकता तुम्ही. आता मी इथं कुठं घेतो, समजा -1 0 1 आणि 2 घेतो. आता बघा -1 0 1 आणि 2. आता काय करूया, आता ॲक्च्युली खरं तर तुम्ही ज्या वेळेला सोडवणार आहात त्यावेळेला हे वायची किंमत कशी काढली हे सगळं दाखवून इथं अपेक्षित आहे. आपण डायरेक्ट नुसतं टेबल काढतो, परंतु खरं तर वायची किंमत कशी काढली दाखवून अपेक्षित आहे. म्हणजे आता कसं करायचं, वेन x इज इक्वल टू -1 y इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, y इज इक्वल टू किती होणार आहे, x 6 - x. आपण हे सोल्युशन इक्वेशन करून घेतलेलं आहे. मग 6 वजा 1 बरोबर किती झालं, 6 + 1 बरोबर 7. म्हणजे ही झाली -1 7. समजा आता दुसरी ऑर्डर्ड पेअर काढूया. आता दुसऱ्या ऑर्डर्ड पेअरला काय करावं लागेल आपल्याला, वेन x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 6 - x म्हणजे 6 - 0 इज इक्वल टू 6. म्हणजे इथे किती आली, 6. तिसऱ्याला काय होणार, x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 6 - x म्हणजे 6 - 1 इज इक्वल टू 5. म्हणजे इथं 5 0 6 1 5. आणि चौथं 2 घेतलेलं आहे, y इज इक्वल टू 6 - x आणि त्यानुसार y इज इक्वल टू 6 - 2 4 म्हणजे 2 आणि 4. अशा प्रकारे हे सगळं सोडवायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी. आणि मग तुम्ही या ठिकाणी वायच्या किमती भरायच्या आहेत आणि मग तुम्ही ऑर्डर्ड पेअर्स लिहायचे आहेत. काय होतं, हे तुम्ही न सोडवताच डायरेक्ट लिहिता, पण खरं तर हे सोडवून मग त्या ठिकाणी तुम्ही ते लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण हे पहिल्या इक्वेशनसाठी ह्या 4 ऑर्डर्ड पेअर्स काढलेल्या आहेत. आता त्याचप्रमाणे x वजा y बरोबर 4 ह्याच्यासाठी जर तुम्ही दुसरा टेबल तयार करायचा आहे, अशाच प्रकारचा टेबल तयार करायचा आहे. आता आपण दुसऱ्या लिनियर इक्वेशनसाठीच्या 4 ऑर्डर्ड पेअर्स काढूया. बघा, दुसरं लिनियर इक्वेशन आहे x वजा y बरोबर 4. मग हे जर पण वायच्या स्वरूपात करून घेऊया. मग काय होणार, x इज इक्वल टू x हे 4 इकडं आणूया, x - 4 इज इक्वल टू y झालं. म्हणजेच काय, y इज इक्वल टू x - 4. बघा, हे y तिकडं नेलं म्हणजे प्लस झालं आणि हा 4 इकडं आणला म्हणजे मायनस झाला. आता अशाच प्रकारचा टेबल आपण तयार करूया या ठिकाणी पण ऑर्डर्स पेअरसाठीचा. आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक्सची किंमत कोणतीही घेऊ शकता. बरं, एक्सच घेतली पाहिजे किंमत असं पण काय नाही, तुम्ही वायची पण किंमत घेऊ शकता, त्याच्यावरून एक्सची काढू शकता. तुम्हाला जे इझी वाटते ते. आणि ह्या किमती घेताना, एक्सच्या किमती घेताना अशा प्रकारे घ्यायच्या की जेणेकरून वायची किंमत अपूर्णांकात येऊ नये. कारण जर वायची किंमत अपूर्णांकात आली, मी तुम्हाला ते 2 एक्झाम्पल दाखवणारच आहे ॲक्च्युली. जर वायची किंमत अपूर्णांकात जर आली तर मग तुम्हाला तो बिंदू प्लॉट करताना अवघड होऊन जाईल. समजा y बरोबर 5/3 आलं तर 5/3 तुम्ही बिंदू प्लॉट कसा करणार. 5/3 आपण x ॲक्सिसवर आणि y ॲक्सिसवर समजा आपल्याला त्या कोऑर्डिनेटच्या साह्यानं प्लॉट करायचा आहे आणि y कोऑर्डिनेट समजा 5/3 आला तर तो 5/3 दाखवणार कसा. त्यामुळं ते सगळं अवघड होऊन जाईल. आणि म्हणून एक्सची किंमत अशा प्रकारे निवडायची. या ठिकाणी लक्षात घ्या, प्रॅक्टिस सेटमधली शेवटची 2 एक्झाम्पल आहेत ती अशाच प्रकारे आहेत. तर एक्सचीच किंमत अशा प्रकारे आपण सिलेक्ट करायची की ज्याच्यामुळं तुम्हाला वायची किंमत पूर्णांकात भेटेल, होल नंबर भेटेल. तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये येणार नाही, होल नंबरमध्ये आली पाहिजे. अशा प्रकारे एक्सची किंमत घ्यायची. आता हे पण साधंच आहे, त्यामुळे इथं मी -2 0 2 आणि 4 घेतले. याच का घेतल्या, -2 0 2 आणि 4? मला वाटलं म्हणून घेतल्या. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही काय पण घेऊ शकता, -4 0 4 6 काय पाहिजे ते घेऊ शकता. आता मग ह्याच्या साह्यानं काढूया आपण. समजा पहिल्यांदा काय होणार, x वेन x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू काय होणार आहे,
एक्स मायनस फोर म्हणजेच काय -2 - 4 इज इक्वल टू -6 -2 -6. समजा 2 नंबरला व्हेन एक्स इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू काय होणार आहे एक्स मायनस 4 म्हणजेच 0 - 4 इज इक्वल टू -4 म्हणजे दुसरं ऑर्डर्ड पेअर आली 0 - 4. समजा व्हेन एक्स इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4 म्हणजेच 2 - 4 इज इक्वल टू -2 म्हणजे तिसरी ऑर्डर्ड पेअर आली 2 - 2. आणि चौथी बघा ऑर्डर्ड पेअर व्हेन एक्स इज इक्वल टू 4 वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4 that is 4 - 4 is equal to 0. So we have 4 and 0 as our fourth ordered pair. बघा आता आपल्याला काय करायचं आहे समजा आता मी हे पण इरेज करतो हे तुम्ही मात्र दाखवायचं आहे हे तुम्ही सोडवताना लिहायचं आहे. आता हे 2 टेबल आपल्याला भेटले. आता काय करायचं ह्या पहिल्या टेबलच्या साहाय्याने समजा आता आपली दुसरी स्टेप होती काय होती समजा आम्ही तुम्हाला ग्राफ दाखवणारच आहे कसा काढायचा आहे. तर एक्स वाय ॲक्सिस काढायचे या 4च्या साह्यानं समजा एक काढली दुसरी काढली या 4च्या साह्यानं लाईन आणि त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो काय येणार आहे आपलं सोल्युशन. आता हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा ग्राफ कसा काढायचा हे मी तुम्हाला ग्राफ पेपरच्या साह्यानं दाखवतो. तर बघा आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 6 आणि एक्स वजा वाय बरोबर 4 या सायमल्टेनियस इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम ग्राफ पेपरवर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचे. वर उजव्या साईडला तुम्हाला कोपऱ्यात मी स्केल लिहिलेली दिसते बघा 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. आणि आता या स्केलनुसार आपल्याला नंबर टाकून घ्यायचे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ह्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो असेल तिथं आपण 0 नंबर टाकायचा. त्याच्या उजव्या बाजूला एक्स ॲक्सिसवर पॉझिटिव्ह नंबर्स असतील आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतील. वर वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह नंबर्स असतील आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतील. आता त्यानंतर आपल्याला दिलेल्या आपण पहिल्यांदा जो टेबल तयार केलेला एक्स अधिक वाय बरोबर 6 ह्या इक्वेशनसाठी 4 ऑर्डर्ड पेअर्स काढलेल्या आहेत. त्या 4 ऑर्डर्ड पेअर्सनुसार आपल्याला बिंदू प्लॉट करून घ्यायचे आहेत आणि ते बिंदू प्लॉट करून आपल्याला त्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे जो स्ट्रेट लाईन असेल. बघा मी या ठिकाणी आपल्याला दाखवतो काढलेला आहे मी या ठिकाणी ग्राफ. बघा मी पहिला बिंदू प्लॉट केला -1 7 त्यानंतर दुसरी आपली ऑर्डर्ड पेअर होती 0 6 त्यानंतरची 1 5 आणि त्यानंतरची 2 4 ह्या मी 4ही ऑर्डर्ड पेअरच्या साह्यानं बिंदू प्लॉट करून घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा हे 4च्या 4 कोलिनियर पॉईंट्स आहेत आणि त्यांच्यामधून जाणारी एक स्ट्रेट लाईन काढली. तिथं कोपऱ्यात तुम्हाला सेकंड क्वाड्रंटमध्ये दिसते बघा एक्स अधिक वाय बरोबर 6 हे मी त्या लाईनच्या वर त्या लिनियर इक्वेशन लिहिलेलं आहे ज्या लिनियर इक्वेशनचा तो ग्राफ आहे. आता ह्यानंतर एक्स वजा वाय बरोबर 4 ह्या इक्वेशनसाठी ज्या आपण 4 ऑर्डर्ड पेअर्स काढलेले आहेत त्यांच्या साह्यानं आपण बिंदू प्लॉट्स करूया आणि त्याचा ग्राफ काढूया. बघा मी बिंदू प्लॉट केलेले आहेत. थर्ड क्वाड्रंटमध्ये -2 -6 हा बिंदू आहे. वाय ॲक्सिसवर 0 आणि -4 हा बिंदू आहे. 2 आणि -2 हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये आपल्याला बिंदू दिसतोय आणि 4 आणि 0 हा एक्स ॲक्सिसवर आपल्याला बिंदू दिसतोय. बघा या ठिकाणी मी बिंदू प्लॉट करून घेतलेले आहेत. हे 4च्या 4 बिंदू प्लॉट करून घेतलेले आहेत आणि आता हे 4 बिंदू कोलिनियर असणार आहेत किंवा नाहीत बघायचं. असणारच आहेत ते. जर तुम्ही काही चूक केली नसेल आता आपण सोडवलेलं आहे जर आपण काही चूक केली नसेल तर हे 4 बिंदू कोलिनियरच असणार आहेत आणि त्यांच्यातून जाणारी स्ट्रेट लाईन हा आपल्याला ग्राफ भेटेल. बघा आता मी त्यातून जाणारी स्ट्रेट लाईन काढलेली आहे या ठिकाणी आणि इथं एक्स वजा वाय बरोबर 4 असं त्या ग्राफला नाव दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी दिसतेत की ह्या 2 लाईन्स फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एकमेकांना छेदतायत आणि त्या छेदनबिंदूचे कोऑर्डिनेट्स किती आहेत ते बघूया. आता त्या छेदनबिंदूचे कोऑर्डिनेट्स आहेत बघा 5 1. बघा या ठिकाणी लाईन छेदलेल्या आहेत त्या एकमेकांना फर्स्ट क्वाड्रंटमध्ये
आणि ते जे छेदनबिंदू बघा 5 आणि इकडं 1 दिसते का अंतर 5 आणि 1 आणि म्हणून ते जे कोऑर्डिनेट्स आहेत 5 1 आणि हेच आपलं सोल्युशन असणार आहे. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे वाय म्हणजे एक्स इज इक्वल टू 5 आणि y is equal to 1. Therefore, the solution of given simultaneous equations is xy is equal to 5 1. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ग्राफ पेपरवर ते लिनियर इक्वेशन्सचे ग्राफ काढायचे आणि त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो असेल ते त्या इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असेल. तर अभ्यास 1.2 मधली जी एक्झाम्पल्स आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करा. जर कोणती शंका आली तर कमेंट करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.